प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभाटा गटाची भव्य प्रचार पदयात्रा, शक्ती प्रदर्शनातून भव्य प्रचार पदयात्रा। प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य अशी प्रचार पदयात्रा काढली। या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता। ढोल ताशे, घोषणाबाजी आणि मशाल चिन्हाच्या जयघोषात पदयात्रा उत्साहात पार पडली। या पदयात्रेत शिवसेना महिला उपनेत्या सौ छायाताई शिंदे, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजीदादा सातपुते, सांगली जिल्हा संघटिका सरोजिनी माळी, सांगली जिल्हा संघटिका शाकिरा जमादार, स्नेहल माळी, सानिया पठाण उपस्थित होते। पदयात्रेदरम्यान उमेदवारांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसून आला। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सौ छायाताई शिंदे म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 5 मधील प्रत्येक घरात कुटुंबात शिवसेनेचे मशाल हे चिन्ह पोहोचले आहे। नागरिकांचा प्रतिसाद पाहता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येथून उभाटा गटाचे तिन्ही उमेदवार महापालिकेवर विजयी होऊन जातील। पदयात्रेदरम्यान स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि महापालिकेत सक्षम नेतृत्वाची गरज यावर भर देण्यात आला। शिवसैनिक व महिला कार्यकर्त्याची लक्षणीय उपस्थिती या प्रचार फेरीचं विशेष आकर्षण ठरली। प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभाटा गटाचा वाढता जनाधार पाहता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे। हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य साहेब, तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2026 मी सौ छायाताई शिंदे, शिवसेना उपनेत्या। आज खरं तर मिरजमध्ये सर्वसाधारण महिला जायदेपा इनार बारगीर, इकरा ख्वाजन निशानदार, अस्लम इसाका सौदागर असे आपले मशालीच्या चिन्हावर हे उमेदवार उभे आहेत। आणि हे उमेदवार उभे आहेत ही आमची जी दिसती अवाट उभी अशी रॅली, उभे रॅली, हे भगवमय वातावरण, हे विजयाचं वातावरण आहे। आणि नक्कीच 1,00,000% आमचे मशालीच्या चिन्हावर उभे राहणारे उमेदवार निवडून येतील अशीच आमची आशा आहे। कारण आमचं काम तसं आहे, प्रत्येकाच्या कुटुंबात, प्रत्येकाच्या घरात आमची मशाल पोचलेली आहे। फक्त या प्रभागातील लोकांना हात जोडून विनंती आहे, एकदा फक्त ही चारही उमेदवार आमची मशाली महानगरपालिकेत पाठवा आणि विकास कामं करण्याची संधी द्या, विकास कामं करण्याची सेवा तुमची घडू द्या, हेच तुम्हाला मी आव्हान करेन। आणि आमचे चारही उमेदवार हे विकासाच्या मुद्द्यावर काम करणार आहेत। जे पण तुमचे प्रलंबित प्रश्न आहेत की ज्याचे ह्याच्या अगोदर जे होते त्यांनी केलेले नाहीत, ती राहिलेली सगळी कामं तुम्ही ह्या चारही उमेदवाराकडून करून घेऊ शकता। अशाच ताकदीचे सर्वसामान्य कुटुंबातील माझे मशाल या चिन्हावर राहिलेले उमेदवार उभे आहेत आणि ह्यांना निवडून, प्रचंड बहुमताने निवडून, अगदी मशालीच्या चिन्हावरच शिक्का मारून त्याच्या पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करून महानगरपालिकेत पाठवा, हेच मी सगळ्या प्रभागातल्या लोकांना सांगेन। कारण जर तुम्हाला कुठल्याही निरपेक्षपणे जर तुम्ही ह्यांना मतदान केलं, कारण आता उद्यापासून वेगळ्या पद्धतीनं मतदान चालू होईल, मग दमदाट्या होतील, पैसे येतील, सगळं येतील, पुढे काहीच न बघता जर विकासाचे मुद्दे तुमच्या वॉर्डमधले अगदी नाली असतील, गटर असतील, रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न प्रलंबित जर मार्गाला लावायचे असेल, तुम्ही आमच्या ह्या मशाली निवडून द्या आणि ह्यांच्याकडून 5 वर्ष कामं करून घ्या, एवढंच मी ह्या प्रभागातील लोकांना आव्हान करेन। आणि अतिशय सुंदर असं भगवमय वातावरण आहे आणि मी तर म्हणेन ही आमची विजयाचीच रॅली आहे असं म्हणेन। आणि सगळ्यांनी मशाल्या चिन्हा पुढे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा, एवढंच सांगेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र आणि सर्वांना नमस्कार। मिरजेचे आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन, खाजा शमना मिराज साहेब बाबा यांना वंदन, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व क्रांतीवीरांना मी अभिवादन करतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना मानाचा नमस्कार। आज सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वजण इथं उमेदवार जायदाबी इरफान बारगीर, इकरा खाजा निशानदार आणि अस्लम इसाक सौदागर हे सर्व उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं जे मशाल चिन्ह आहे त्या मशाल चिन्हावर सर्वजण इथले निवडणूक लढवत आहेत। तर सर्वांना मला एक कैकेची विनंती आहे, आपण विधानसभेला मिरजेतला एक स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी पुत्र म्हणून आपण सर्वांनी जे मला मतदान दिलं मशाल्या चिन्हावर, तर त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि त्याच प्रकारे आपण जे हे उमेदवार आहेत यांना मशाल हे चिन्हावर आपण एक स्वतःचं बहुमूल्य मत देऊन
सर्वांनी आपण सहकार्य करावे ही तुम्हाला सर्वांना प्रामाणिकपणे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.